हा, रंप्या बाप्पा पत्र लिहिलेस हा, ते पण शुद्ध इंग्रजीत. अरे लेकरा, आपल्याला इंग्रजी वाचता येत नाही, पण गंमत वाटली. गावातल्या बाबांनी वाचून दाखवलं. म्हणे, डिअर बाबा. माझा पोरगा आता डिअर बाबा म्हणतो. हा, पण छान वाटलं रे. एवढ्या लांब गेलात तरी आम्हाला आठवतोय. म्हातारीला पण पत्र वाचून दाखवलं. डोळी डोळ्यातून पाणी आलं बघ. तू म्हणतोस बाबा शहरातलं जेवण वेगळं असतं. अरे पोटाला तेल नाही आणि जेवायला ब्रेड पाव. आपली भाकरी आणि वांग्याचं भरीत काय विसरत नसतोस का? राम्या, गावात सगळं ठीक आहे तसं. नाना अजून मंदिराच्या ओट्यावर बसतो. शंकर बाप्पा गावात आलाय, पण तुझं लाडाचं ढोल वाजवलं नाही तुम्ही. ती आठवण आली. या वेळेस आलीस ना तर दिवाळीसाठी आईने तुझ्यासाठी लाडू ठेवले. म्हणे माझा पोरगा यंदा येईल, नक्की येईल. मी फक्त डोळे मिटून म्हणतो, हो ग, येईल माझा राम्या येईल. जितकं शहर मोठं असतं ना तितकी माणसांची मनं लांब जातात, पण गावातली माणसं ती अजून त्याच जागी तुझी वाट बघतात. तुला फक्त आठवण ठेवायची आहे. आम्ही तुझ्या प्रत्येक आठवणीवर जगतो राम्या, प्रत्येक आठवणीवर जगतोय.